नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण एक स्पेशल मेडिटेशन करणार आहोत आणि ते मेडिटेशन आहे बेबी व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन. जर हे मेडिटेशन तुम्ही शांतपणे, शांत जागी बसून, शांत चित्ती रेग्युलर बेसिसवर केलं तर तुमची मनातली ह्या काळात येणारी जी अँझायटी आहे, भीती आहे, द फिअर ऑफ अननोन आपण त्याला म्हणू शकतो, ती भीती कमी होईल, पॉझिटिव्हिटी वाढेल आणि त्यामुळे एका हेल्दी, हॅपी, दीर्घायू बाळाला तुम्ही इझिली कन्सीव्ह करू शकाल. सो रेग्युलर बेसिसवर हे मेडिटेशन करा आणि त्याच्यासोबतच योग्य ती कृतीसुद्धा करा. म्हणजे जसं की योगाभ्यास आहे, प्रॉपर डाएट आहे, प्रॉपर लाईफस्टाईल आहे, ते सुद्धा मेंटेन ठेवा आणि त्याच्यासोबतच हे मेडिटेशनसुद्धा तुम्हाला सहाय्य करेल. सो चला तर मग कम्फर्टेबल बसूया. तुम्ही कुठल्याही आधारासनमध्ये बसू शकता, मांडी घालून बसू शकता किंवा वज्रासनात बसू शकता. आयडियली आपल्याला कुंडलिनी मुद्रा करायची आहे. सो लेफ्ट हँडचा इंडेक्स फिंगर त्याला 4 फिंगर्सनी हग करायचे, अंगठा लेफ्ट हँडच्या इंडेक्स फिंगरवर. तुम्हाला कळले नसेल तर व्हिडिओ परत एकदा बघा पॉज करून. ही मुद्रा तुम्हाला ओटीपोटाच्या समोर ठेवायची आहे किंवा जेव्हा तुमचे हात दुखायला लागतील, नाही जमणार सुरुवातीच्या केसमध्ये पर्टिक्युलरली, तेव्हा हात आपल्याला जस्ट ओपन करायचे पाम्स आणि गुडघ्याच्या वरती ठेवायचे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. जर तुम्हाला जास्त वेळ खाली बसायची सवय नसेल तर तुम्ही खुर्चीत बसू शकता, पण स्पेसिफिकली जमलं तर मॅटवर बसा आणि बॅक लेग सपोर्ट देऊ शकता. म्हणजे असं डोकं टेकवू नका, पण लोअर बॅकला सपोर्ट देऊन तुम्ही बसू शकता. तुमच्याकडे मेडिटेशनची चेअर असेल तर त्यात बसून सुद्धा हे करू शकता. सो कम्फर्टेबली आपल्याला बसायचं आहे, डोळे बंद करायचे आणि लक्ष श्वासावर घेऊन जायचंय. तुम्ही कुंडलिनी मुद्रा सुद्धा कंटिन्यू करू शकता. कुंडलिनी मुद्रा जी आहे ती आपली फर्टिलिटी पॉवर बूस्ट करायला मदत करते. प्राण धारणापासून आपण सुरुवात करूया. जो श्वास येतोय, जातोय, त्याला फक्त ऑब्झर्व करा. न जाणून बुजून श्वास घ्यायचे, न जाणून बुजून श्वास सोडायचे. हळूहळू प्राण धारणा प्रथमचा अभ्यास करूया. म्हणजेच जो श्वास येतोय, जातोय, त्याला मोजायचंय. 1 inhalation, 1 exhalation, count as a 1. 1 inhalation, 1 exhalation, count as a 2. Likewise, just count your breath in, breath out. आता आपण साक्षी भावनाचा अभ्यास करूया. साक्षी म्हणजे विटनेसिंग, भावना म्हणजे आपले इमोशन्स, आपले विचार. सो आत्ता आपल्याला आपल्या मनात हे ध्यान करत असताना कुठलेही विचार येत असतील तर त्यांना एक साक्षी द्यायचे. इन बिटवीन तुम्हाला असं वाटलं कुंडलिनी मुद्रा नाही जमत आहे होल्ड करायला, तुम्ही रिलीज करून हात गुडघ्याच्या वरती ठेवू शकता, तळहात आकाशाकडे पॉइंटेड. जसं आपण रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर नुसते बसलोय, एक ट्रेन येते, त्या ट्रेनचा एक एक डब्बा एकामागून एक आपल्या समोरून जातोय आणि आपण त्या ट्रेनला फक्त प्लॅटफॉर्मवर बसून बघतोय. आपल्याला त्या ट्रेनमध्ये बसायचं नाहीये, जस्ट त्याला बघायचंय. त्याच पद्धतीने एकामागून एक विचार येत असतील तर त्या विचारांसोबत
आपल्याला प्रवास करायचा नाहीये. ते विचार येतील जातील, आपल्याला फक्त त्यांना बघायचंय. कुठलेही विचार येत नसतील तर स्वतःहून कुठलाही विचार उत्पन्न करायचा नाहीये. मध्ये मध्ये कॉन्शियसली लक्ष श्वासावर ठेवायचे, जेणेकरून आपण कुठल्याही विचारात अडकणार नाही. शांतपणे आपल्या विचारांना ऑब्झर्व करायचे. विचार येतील, विचार जातील. आपल्याला तटस्थपणे फक्त आपल्या विचारांना बघायचंय. पॉझिटिव्ह विचार असो, निगेटिव्ह विचार असो, कुठलंही लेबल लावायचं नाहीये. विचार येतील, विचार जातील. स्वतःच्या सोबतीचा आनंद घ्यायचा. पाठीचा कणा ताठ ठेवायचे. लक्ष श्वासावर ठेवायचे. विचारांमध्ये अडकायचं नाहीये, गुंतायचं नाहीये. जस्ट साक्षी भाव. हळूहळू मानेचा त्रास नसेल तर हनुवटी आपल्या छातीच्या जवळ घेऊन जायचे. डोळे बंदच आहेत. मानेवरचा ताण फील करायचे. आपल्या डोळ्यासमोर सबकॉन्शियस माइंडमध्ये जे काही दिसतंय ते ऑब्झर्व करायचंय. बंद डोळ्याने दोन डोळ्यांच्या मध्ये बघण्याचा प्रयत्न करायचा. एक ब्लँक हॉलो स्पेस.
किंवा व्हाईट लाईट किंवा इंद्रधनुष्याच्या लाईट्स, जे काही दिसेल सगळं नॉर्मल आहे. काहीच चूक नाहीये, काहीच बरोबर नाहीये. सगळं उत्तम आहे. आता आपण ज्या गोष्टीचे स्वप्न बघतोय त्या एक एक गोष्टी आपल्या आयुष्यात घडतायत असं बघण्याचा, व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा. 10 मिनिटाच्या ध्यानाच्या अभ्यासानंतर आपलं व्हिज्युअलायझेशन पॉवर वाढते. ह्या व्हिज्युअलाइज केलेल्या गोष्टी खरा होताना तुम्हाला जो आनंद होईल, तो आनंदाची भावना आता जगायची आहे. युनिव्हर्सला आपल्या भावना समजतात. तुम्ही आत्ता जो आनंद फील कराल त्याच आनंदामध्ये युनिव्हर्स आपल्याला कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. जस्ट वन बाय वन तुमचं गोल, व्हिजन कंप्लीट होताना बघा. फिजिकल लेवलला काही तुमचे स्वप्न असतील, पर्टिक्युलर गोल असेल, ते फुलफिल होत आहे. तुम्ही तुमचा आयडियल वेट अचीव करताय. जे काही चॅलेंजेस सध्या येत आहेत ते सगळे चॅलेंजेस नॅचरली हील झालेत. तर तुम्हाला कसं वाटेल ते वाटणं, अनुभवणं खूप गरजेचं आहे. वेल्थ, स्पेसिफिक करिअरबद्दल तुमचं काही ध्येय असेल, पैशाबद्दल तुमचं काही ध्येय असेल, ती लक्ष्मी तुम्हाला तथास्तु म्हणते. तेव्हा तुम्हाला कसा आनंद होईल. फील इट. हवं ते पॅकेज मिळालंय, हवं त्या ठिकाणी, हवं त्या पोझिशनला नोकरी मिळाली आहे, ज्या एरियात हवं त्या एरियात स्वतःचं सुंदर घर घेतलंय, गाडी घेतली, जो कोर्स करायचा होता तो कोर्स करायला वेळ मिळालाय, पैसे मिळालेत, जे जे भौतिक सुख तुम्हाला अपेक्षित आहे ते सगळं होत आहे. तेव्हा जो आनंद होईल तो आनंद आता फील करा. आता रिलेशनशिप्स, तुमचं तुमच्या पार्टनरसोबत उत्तम रिलेशन आहे. तुम्ही छान एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताय. तुमचे सासू सासरे, आई बाबा सगळ्यांसोबत तुमचं नातं उत्तम आहे. तुमचे मित्रमैत्रिणी, ऑफिस कलिग्स, तुमचे लीडर्स सगळ्यांसोबत हार्मोनी आहे. तर तुम्हाला कसं वाटेल. कामाच्या ठिकाणी आनंद आहे, घरी आल्यावर आनंद आहे, बाहेर आउटिंगला मित्रमैत्रिणींसोबत जाऊन आनंद आहे. सगळे रिलेशन्स, सगळे रिलेटिव्स हॅपी आहेत. तुमचं इंटरपर्सनल बॉन्डिंग छान आहे. जस्ट फील इट. हेल्थ चांगली आहे, वेल्थ चांगली आहे, रिलेशनशिप चांगलं आहे. आणि आज सकाळी उठून UPT केली तर ती सुद्धा पॉझिटिव्ह आली आहे.
क्या बात है. आयुष्यात अजून काय हवं? ते फर्स्ट UPTच्या 2 पिंक लाईन्स ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय, तो रिझल्ट तुम्ही कसा शेअर कराल, कोणासोबत शेअर कराल? इमिजिएटली आपल्या पार्टनरला सांगाल की स्पेशल सरप्राईज त्याला अरेंज कराल. तेव्हा तुमचा आनंद कसा असेल? जस्ट फील इट. इफ यू आर फीलिंग इट, देन यू आर डुईंग इट. तुम्ही दोघाही आनंदाने एकमेकांना घट्ट मिठी मारताय. आपल्या एक्साइटमेंटला कोणाची नजर न लागो असा विचार करून डॉक्टरकडे जात आहे. डॉक्टर सुद्धा कन्फर्मेशन देत आहेत. तुम्ही खूप 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 आनंदी आहात. सर्व उत्तम सुरू आहे. उत्तम गर्भसंस्कार, उत्तम गर्भयोग. 2 महिने कंप्लीट होत आहेत आणि जे गर्भसंगीत तुम्हाला ऐकायचंय आज ते ऐकायला मिळतंय. आपल्या बाळाच्या हार्टबीट, त्याने तुमचा आनंद गगनात मावत नाहीये. तुमच्या दोघांच्या डोळ्यात आनंद ओतपोत भरलेला आहे. छान चोरोटी भरली जाते, डोहाळे जेवण होत आहे. घरातली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला आशीर्वाद देते, आपल्या येणाऱ्या बाळाला आशीर्वाद देते. सगळ्यांचे आशीर्वाद बाळाच्या सोबत आहेत. आणि आज फायनली तो दिवस आलाय. हलके हलके लेबर सुरू होत आहेत. योग्य योगाभ्यासामुळे, अफर्मेशन्समुळे तुम्ही निश्चिंत आहात आणि अगदी सुलभरित्या एका गोंडस बाळाचा जन्म या पृथ्वीतलावर होतोय. डॉक्टर छान त्याला आंघोळ घालून तुमच्या हातात आणून ठेवतात. ते बाळ पहिल्यांदा तुमचं दूध पितंय. तुम्हाला प्रेमाचा पाना फुटलेला आहे की फॅमिली तुमच्यासोबत आहे. जस्ट फील दॅट आनंद. हळूहळू आपलं लक्ष आपल्या श्वासावर घेऊन यायचंय. एका सुंदर दिवसाला, सुंदर क्षणाला सुरुवात करूया. आपला दोन्ही हात हलकेसे रब करत आपल्या डोळ्यावर घेऊन जायचं आणि हळूहळू आपला वेग हे डोळे ओपन करायचे. आय होप तुम्हाला हे मेडिटेशन करून खूप छान वाटलं असेल. सो हे मेडिटेशन तुम्ही रेग्युलर बेसिसवर करा. तुम्हाला जमलं तर तुमच्या पार्टनरला सुद्धा इन्क्लूड करा. बाळ दोघांचं आहे तर दोघांनी मिळून प्रयत्न केले तर ती गोष्ट लवकर साध्य होईल. तुमच्यातली अलाइनमेंट इम्प्रूव्ह होईल. तुमचे इंटरपर्सनल रिलेशनशिप छान इम्प्रूव्ह होतील. पण फोर्स करायचा नाही आहे, आपल्याला कोणाला जबरदस्ती करायची नाही आहे. पण तुमच्या पार्टनरला जमलं तर त्यांना नक्की इन्क्लूड करा. अलॉंग विथ दॅट जेव्हा जेव्हा तुम्ही हे मेडिटेशन कराल तेव्हा मेडिटेशन डन असं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुम्हाला काय अनुभूती आली ते जर तुम्हाला शब्दात व्यक्त करता आलं तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुम्हाला जाणवेल प्रत्येक वेळची जी अनुभूती आहे किंवा जे लेवलअप आहे ते वेगवेगळं असू शकतं. सो जशी तुमची साधना वाढेल तसे तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळायला सुरुवात करतील इन टर्म्स ऑफ हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि बेबी. सो या सगळ्या गोष्टी छान हार्मोनीने तुमच्या आयुष्यात साध्य होऊ शकतात. आयडियली हे मेडिटेशन दिवसातून 3 वेळा 15-15 मिनटं करायचं आहे. पण तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर सुरुवातीला ॲटलिस्ट दिवसातून एकदा करा. जेव्हा पण कराल कमेंट बॉक्समध्ये डन असं मेन्शन करा. म्हणजे तसं प्रोग्रॅमिंग, तसं वायरिंग आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रजिस्टर होईल आणि आपण कन्सिस्टन्सली ही प्रॅक्टिस फॉलो करू शकू. विशिंग यू द हॅपी पॅरेंटिंग.